श्री गोविंदाचे. ज्या भगवंताचं तुम्ही चिंतन करणार आहे तो भगवंताचं स्वरूप कसं आहे तर अविनाशी स्वरूप आहे. आणि ज्या वेळेस तुम्ही त्या भगवंताचं चिंतन कराल त्यावेळेस तो भगवंत तुम्हाला त्याच्यासारखं बनवेल. कसं बनवेल मग? अविनाशी बनवेल. कारण सांगताय राम म्हणता रामची होईजे पदे बसुनी पदवी घेईजे. भगवंताने कलियुगामध्ये एवढा अधिकार त्या ठिकाणी मानवाला प्रदान केला की तुम्ही भगवंताचं नाम जर घेत असाल तर तुम्ही स्वतः प्रत्यक्ष भगवत स्वरूप होऊन जा. आणि म्हणून संतांना जेव्हा ओळख विचारली तेव्हा संत सांगतात तो वासुदेव मी तत्वता. भगवंताचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाची ओळख संतांनी आपल्याला दिली. कारण ते भगवंताचं चिंतन करतात तेव्हा त्या भगवंताचं स्वरूप कोणाला प्राप्त झालं? संतांना. आणि म्हणून म्हणतात देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा. संतांनी देवाचं चिंतन केलं म्हणून त्यांना देवाचं स्वरूप प्राप्त झालं. म्हणून देव आणि संत यांच्यामध्ये भेद उरला का तर नाही. आणि म्हणून अविनाश करी आपुल्या ऐसे मनाला फिसे गोविंदाची. आणि या जगतामध्ये का हो तुकोबार आहे तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे आम्ही सर्व केलं. मग या जगतामध्ये तुम्ही म्हणता काही शिल्लक राहत नाही. मग कमवायचं कशासाठी करायचं कशासाठी? मग प्रपंच असो का परमार्थ असो शिल्लक काहीच राहत नाही तर करून काय फायदा? तुकाराम महाराज म्हटले तसं म्हणू नका. मग कसं आहे तर तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमचे उरे कीर्ती मागे. तुमचं सर्व सुटून जाईल परंतु तुम्ही तरी देखील शिल्लक राहाल. कसं? मेल्यानंतरही माणसाला जिवंत राहता येतं. कसं राहता येतं सांगू तुम्हाला तर कीर्ती रूपानं जिवंत राहता येतं. मनुष्याच्या मृत्यूनंतर शरीर सुटतं परंतु कीर्ती मात्र सदैव दरवळत राहते. तिचा सुगंध सगळीकडे पसरत राहतो. म्हणून जीवनामध्ये काय आवश्यक असेल तर ते सत्कर्म परमार्थ. त्या परमार्थातून तुम्ही मिळवलेली कीर्ती ही तुम्ही गेल्यानंतरही त्या ठिकाणी शिल्लक राहील. म्हणून घेतलेल्या अभंगात त्या ठिकाणी थोडक्यात सरळ भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. पुढील अभंगाला आपण निरूपण करणार आहोत. विठ्ठल तत्पूर्वी आपला हा सप्ताह किम निमित्त आहे याचा अल्पसा पर्याय देणं हे भक्त्याचं कर्तव्य आहे. म्हणून आपल्या या मोताळ्या क्षेत्रामध्ये सर्वेश्वर नगर म्हणून परिचित असलेल्या आपल्या या भागामध्ये आपलं सर्वेश्वर महादेवाचं मंदिर आहे. सुंदर असं मंदिर आहे. मी येताना दर्शन घेतलं आता. छान असं त्या ठिकाणी बाहेरही सुंदर सजावट केलेली आहे. मंदिरही एकदम भव्य दिव्य आहे. आणि सुंदर असे म्हणजे सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे तिथे काय आहे स्वच्छता आहे. नाहीतरी तुम्ही आता प्रदीप मिश्रांजीच्या कथा ऐकू महादेवाचे मंदिर सध्या काय झालेले आहे फुल झालेले आहे. जिथे कधी कोणी जात नव्हतं जे धुळखात पडलेले होते ते मंदिर देखील आज उघडे झालेले आहे. आणि प्रदीप मिश्रांजीचं एक वाक्य त्या वाक्यामुळे सगळा पराक्रम व्हायला लागला. काय? एक लोटा जल हर समस्या का यायला पाठच आहे. विठ्ठल शिवमंदिरात गेल्यानंतर जेव्हा मी तुमच्या इथलं शिवमंदिर बघितलं तेव्हा मनाला प्रसन्न वाटलं. कारण तिथे काय होतं तर स्वच्छता होती. ही स्वच्छता महत्वाची असते. नाहीतरी हल्ली काय झालं प्रत्येक मंदिरामध्ये गर्दी इतकी वाढली की प्रत्येक मिश्राजींनी सांगितले जे काही उपाय असतील त्या बेलाला काय साखर लावा मध लावा तेल लावा आणि ते काय करा वाहा. हे नैवेद्य वाहा ते नैवेद्य वाहा. एवढी गर्दी सगळे नैवेद्य महादेवाच्या आजूबाजूला. महादेवाला कुठं बाहेर जायचं म्हटलं तर पाय ठेवायला जागा नाही. इतके त्या ठिकाणी नैवेद्य इतकं सर्व पूजा वगैरे त्याच्यावर भोवती मांडून ठेवलं. आणलं कुकू आणलं वाय त्याला साखर आणली वाय त्या पिंडीवरती काही आणलं वाय पिंडीवरती. पण तुम्हाला एक सांगू तुम्ही साखर वाहाल जे काही वाहाल त्या पिंडीवरती वाहल्यानंतर तुम्ही निघून जाता. निघून गेल्यानंतर काय होतं माहितीये का आजूबाजूचे जे मुंग्या असतात मुंगळे असतात ते तिथे येतात देवाऱ्यामध्ये त्या मंदिरामध्ये येतात त्या देवावरती चढतात आणि तिथे सगळीकडे आपण दर्शन घ्यायला गेला की मग त्रास कोणाला होतो तुम्हालाच होतो. तुम्हालाच चावतात तुम्हालाच त्रास होतो. आणि म्हणून तुमच्या इथल्या मंदिरामध्ये जेव्हा मी आलो तेव्हा बघितलं की स्वच्छता आहे. तेव्हा कळलं की नाही तुम्ही भक्ती करता की अंध नाही तर ती डोळस भक्ती करता. म्हणून तुमच्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तर सुंदर असं तुमचं या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे आणि भगवान शिवाचे तुम्ही सर्व उपासक आहात. आणि या ठिकाणी भगवान शिवाची जी परमपावन अशी कथा आहे ती म्हणजे
महाशिवपुराण, त्या शिवपुराण कथेचा आस्वाद तुम्ही या ठिकाणी घेता आहे. आणि विशेष म्हणजे कोण्या व्यक्तीची चर्चा कीर्तनामध्ये करू नये असं दंडक आहे, पण तरी देखील ज्यांच्या भेटीनं त्यांचं व्यक्तिमत्व मला अतिशय सुंदर वाटलं, कारण की त्यांचं आचरण आणि त्यांचे विचार हे दोन्ही काय करतं तर जुळतात. जीवनामध्ये जीवन जगत असताना सगळ्यात महत्वाचं काय असेल तर तुकाराम महाराज सांगतात, बोले तैसा चाले त्याची बंधावी पाऊले. आणि आपल्याला जे व्यास लाभलेले आहेत, जे की तुम्हाला शिव महापुराण कथा सांगता आहेत, ते परमपूज्य श्रद्धेय हरिदास जी महाराज, बरोबर आहे ना? मधुर भाव परमपूज्य श्री हरिदास जी महाराज, वृंदावन धाम, उत्तर प्रदेश. तर त्यांच्या त्या ठिकाणी भेट झाली आणि भेट झाल्यानंतर त्यांचा मधुर स्वभाव बघून त्या ठिकाणी खरंच वाटलं की नाही, खूप छान या ठिकाणी निश्चित कथा तुमची सुरू असेल. आणि तुमच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता बघून निश्चितच कळतंय की कथा ही सुंदरच चालू आहे. विठ्ठल आणि म्हणून की कथा व्यासही तुम्हाला उत्कृष्ट आहेत, कथा व्यासांना मिळालेले श्रोतेही उत्कृष्ट आहेत. अशा सुंदर अशा वातावरणामध्ये चालू असलेले शिवमहापुराण कथा आणि त्याच निमित्ताने रात्री हरिकीर्तनाची सेवा. तर या हरिकीर्तनाच्या निमित्तानं आज 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा अज्ञ बालकाच्या वाट्याला आलेली आहे. परंतु एकल्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ जमविला. एकल्याचा खेळ आहे का? नाही. आणि हे का? कारण मी जर बोलायचं म्हटलं तरी भागणार नाही. यांचं गायन आवश्यक आहे. यांनी मी बोललो हे गायले म्हणून भागत नाही. पकवाज वादकांची साथ आवश्यक आहे. मी बोललो हे गायले, पकवाज वादकांनी पकवाज वाजवला, पण इथे ऐकणारच तुम्ही नसले तरी जमणार नाही. श्रोता तो श्रोता नव्हे वक्ता तो वक्ता नव्हे श्रोत्या विना. बरोबर आहे का नाही? बोलत चला बरं का. म्हणजे कसं आहे, तुम्हाला कळलं पाहिजे तुम्ही जागे का झोपले. नाहीतर काय होतं, बऱ्याच ठिकाणी असेच एका ठिकाणी गेल्यानंतर तिथे समोर असेच वृद्ध बसलेले होते. तुम्ही नाही बरं का, तिकडलं सांगतो. आमच्यावर टोमणे आणण्याला लावले नाही, तुमच्यावर नाही. तिकडे बसलेलं संपूर्ण कीर्तन त्यांनी माझ्या डोळ्यात डोळे टाकून ऐकलं. संपूर्ण कीर्तन ऐकलं. संपूर्ण कीर्तन ऐकल्यानंतर मी म्हटलं वा काय बाबा आहे, थोडंसंही लक्ष इकडे तिकडे विचलित झालं नाही. सरळ माझ्याकडे पाहत होते. संपूर्ण कीर्तन त्यांनी सर्वांगाचे कान करून ऐकलं. खरंच धन्य आहेत बाबा. तेवढ्यात मागून एका पोळाचा आला, म्हणे महाराज ओ महाराज. म्हटलं काय? म्हणे जास्त गुण नका गाऊ, बैरे ते विठाल. तुमच्या बाबतीत होऊ देऊ नका. म्हणजे झालं. तर या ठिकाणी काय चालू होतं आपलं कीर्तन. वा रे वा, कीर्तन छान छान. तर मी या ठिकाणी परिचय देत असताना तुम्हाला सांगत होतो की एकल्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ जमविला किंवा मेळविला. एकल्याचा खेळ नाही. आणि त्यामुळे सर्व गायक वादक मंडळी जे आपल्या मला साथ संगत करायला लाभलेले आहे, त्यामध्ये आमचे पकवाजावरती जे आहेत तर ते हरिभक्त पारायण रामेश्वरजी महाराज, गायनाचार्य म्हणून प्रकाश महाराज कुटे, ज्ञानेश्वर महाराज दाते, रमेश महाराज अडोळ, संजय महाराज रसोडा, विनेकरी जे आमच्यासोबत कवले महाराजांनी ज्ञानेश्वरीचं पारायण बाबांनी आळंदीमध्ये आयोजित केले होतं, तेव्हा त्या ज्ञानेश्वरी पारायणामध्ये इथली बरीचशी मंडळी माझ्या परिचयाचे आहेत. त्यांचे चेहरे माझ्या लक्षात आहेत, समोर बसलेले आहेत, काही उभे आहेत. त्यामुळे त्यांच्यापैकी एक आपले विनेकरी ते म्हणजे हरिभक्त पारायण सत्यवान महाराज दादाराव डोंगरे, त्याचबरोबर चौकदार श्री मंगेश महाराज तिरुची. कुठे गेले चौकदार? आले नाही का? अच्छा अच्छा. नावावरून असं वाटतं तरुण आहे. नाहीतर एरवी त्या ठिकाणी काय होतं तर चौकदार जर कुठं बघायला गेले तर सर्व वयोवृद्धच पाहायला भेटतात, तरुण चौकदार पाहायला भेटत नाही. चौकदारच काय, विनेकरही तरुण पाहायला भेटत नाही. पण विनेकरही तरुण आहेत, गाणारेही तरुण आहेत, पावल्या खेळणारे तर त्यांचं वर्णन मी करणारच आहे पुढे. कारण की हे मुलं म्हणजे या परमार्थाचं काय तर भविष्य आहे. विठ्ठल
सेवेसाठी साथ संगत त्यांची मला लाभलेली आहे. त्याचबरोबर उपस्थित असलेले प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती मी दुबळा अर्जितसे भक्ती हे बोलदरी गंगावती स्वीकाराल की. तर तुम्ही सर्व श्रोते सज्जन मायबाप अगदी प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती महेशाच्या दरबारामध्ये आपण कीर्तन ऐकत आहोत तेव्हा तुम्ही कोण झाले आहात तर त्या शिवाची त्या ठिकाणी मूर्त रूप झालेला आहात. आणि म्हणून तुमच्या आणि संपूर्ण गावातील जे श्रोते मंडळी उपस्थित झाले आहे तर त्या सर्वांच्या चरणी दंडवत करून अभंगाच्या निरूपणाला सुरुवात. विठाला अभंगाच्या निरूपणाला सुरुवात करण्यापूर्वी काही सूचना. मुखाने नाम घ्यायचं, हाताने टाळी वाजवायची, खाली बसायचं नाही असं मी किती सांगितलं तरी ऐकायचं काही नाहीच म्हणल्या बरोबर. वा रे वा. ऐकायचं, मुखाने नाम हाताने टाळी घ्यायचं. कारण मुखाने नाम आणि हाताने टाळी घेतल्यानंतर तुमच्या जीवनातलं जे पाप आहे ना ते पाप पळायला लागतं. 12 वाटाने ते पाप पळायला लागतं. आणि म्हणून तुम्ही मुखाने नाम हाताने टाळी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि सांगू पळालेलं पाप कुठं जातं माहिती आहे तुम्हाला? मग कुठं जात असेल ते? कुठं आहे त्याला जागा? तुम्ही जर टाळी वाजवताय आणि तुमचा शेजारचा त्या ठिकाणी चुपचाप बसलेला आहे ते तुमच्यातून निघतं तुमच्या शेजाऱ्यात जातं. म्हणून आता तुम्ही लक्ष ठेवून मुखाने नाम हाताने टाळी वाजवायची. विठाला महिला वर्ग हा काही परमार्थामध्ये कमी नाही. सध्याच्या स्थितीमध्ये महिला वर्गच हा परमार्थाला काय तर पुढे नेत आहे. आणि प्रत्येक क्षेत्रात जर बघितलं तर महिला पुढेच आहे, परमार्थातच नाही. आता बघा या गावामधले पुरुष मंडळींची संख्या महिलांपेक्षा आहे कमी कमी. ही तुमच्याच गावची परिस्थिती नाही, प्रत्येक गावामध्ये असंच आहे. प्रत्येक ठिकाणी महिलांची संख्या काय जास्त आहे आणि पुरुषांची कमी. आणि उलट ते येत नाही पण यांना मोठं बेजार करतं. घरी गेल्यानंतर या उशिरा गेल्या कीर्तनातून की घरी गेल्यावरती महाराज ते झोपलेला असतो गोधडी घेऊन. या माता मावल्या कशा पतिव्रता त्या काही शिल्लक बोलू शकत नाही. घरी गेल्या की नंतर उगाच त्या ठिकाणी दरवाजा वाजवतात. अहो 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 काही उठायचा पत्ता नाही. अहो मी आले हो कीर्तनाहून, उठा की. उठता ना उठा बघू जरा, दरवाजा उघडा हो, खूप रात्र झाली आहे. हो घरी आल्यावर कळतंय तुला खूप रात्र झाली आहे. कीर्तनात बसली तेव्हा नाही कळली रात्र झाली आहे. एवढं बोलल्यानंतर ही चकार शब्द तोंडातून काढत नाही. झालं हो कीर्तन, काय आणखीन 2-3 दिवस सप्ताह राहिला, झाला मग आपल्या गावातला सप्ताह. ते म्हटले हो सप्ताह झाला, कामा धंद्याचं काही नाही, घरामध्ये भांडे असून तसेच पडले घासाचे. आणि तुम्ही जा सप्त्यामध्ये करा सप्ते, तुम्हाला दुसरं काही काम धंदा नाही. तरी एवढे बोलून सुद्धा मात्र त्या शांतच राहतात. आणि त्यांचा हा शांतता गुणच त्यांच्या परमार्थाला पोषक आहे. विठाला आणि म्हणून एवढं याकरिता सांगतोय कारण की आता बोलता बोलता विषय झाला की या भागाचं जे वैभव आहे ते वैभव एका स्त्रीमुळेच आहे. आणि त्यांचं नाव आहे आदिशक्ती मुक्ताबाई. तर आदिशक्ती मुक्ताबाईचं नाव घेतल्याशिवाय कुठलाही सप्ताह पार पडू शकत नाही. ही एका स्त्री शक्तीची ताकद आहे. विठाल आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही सर्व उपस्थित आहात तेव्हा मुखाने नाम हाताने टाळी घ्यायची, सर्वांगाचं कान करून कीर्तन ऐकायचं. प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा सुंदर असा अभंग आहे. आणि अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय बोलत असताना आपल्याला सांगता आहे काय अभंगाचं पहिलं चरण.
पावल्या खेळतात, आनंद वाटतो. कारण की यांच्याकडे बघितलं ना की खरोखर त्या ठिकाणी ज्ञानोबा आठवतात, तुकोबा आठवतात, की खरोखर भगवंताची भक्ती करत असताना अगदी याच प्रकारे त्या ठिकाणी आनंदामध्ये तल्लीन होऊन ते भक्ती करत असतील, भगवंताचं नामचिंतन करत असतील. आणि म्हणून या मुलांकडे बघून अतिशय आनंद वाटतो विठ्ठला. जगद्गुरु तुकोबाराय सांगताय, आपुला तो देव एक करुणी घ्यावा. देवाला आपलंस करून घ्यावं हे जगद्गुरु तुकोबाराय सांगताय. मग काही लोक प्रश्न करतील, आम्ही आमचं जीवन सुखामध्ये जगतोय, आम्हाला चांगल्या प्रकारची नोकरी आहे, नसेल नोकरी तर आमच्याकडे भरपूर अशी शेतीवाडी आहे, आमच्या त्या ठिकाणी कुठल्याच असं कमी आम्हाला किंवा टंचाई म्हणून कुठल्याही गोष्टीची नाही, संपूर्ण गोष्टीने आम्ही भरपूर आहे. मग हा जो अभंग जगद्गुरु तुकोबाराने सांगितला, आपुला तो देव एक करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख होई. मग जगद्गुरु तुकोबाराने सांगितलं, पण आम्हाला ते मान्य नाही. का मान्य नाही? कारण आम्हाला असं वाटतं की त्या देवाला आपलंसं करून घेण्याची आम्हाला गरज नाही. पण तुम्हाला एक सांगू, या पृथ्वी तलावरती जन्मलेल्या प्रत्येक प्राणी मात्राला नवे तर जेड चेतन असलेल्या वृक्ष वल्लींना देखील त्या ठिकाणी आवश्यकता आहे. कशाची? भगवंताच्या भक्तीची, भगवंताच्या प्रेमाची. आणि म्हणून या जीवनामध्ये जीवन जगत असताना जर कोणी म्हणेल आम्हाला देवाची गरज नाही, तर त्या ठिकाणी त्याचं बोलणं हे अगदी अज्ञानपणाचं आहे. कारण प्रत्येकाला जीवनामध्ये भगवंताची गरज आहे. किंबहुना जर तो भगवंतच नसेल तर तुम्ही राहू शकत नाही, तुम्ही जगू शकत नाही. हा निश्चय तुम्ही मनाशी पक्का केला पाहिजे. का सांगू तुम्हाला, कोणी लोक म्हणतील आम्ही देवाला मानत नाही. काय म्हणतील? आम्ही देवाला मानत नाही. पण सांगू तुम्हाला, देव तुम्हाला मानतोय म्हणून तुम्ही ठीक आहात. ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही ना, त्या दिवशी तुमच्या दाराशी गर्दी झालेली असेल, पाहण्याला तुम्ही मात्र शिल्लक नसाल. विठ्ठल पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. जन्म झाल्यानंतर मृत्यू आणि मृत्यू झाल्यानंतर पुन्हा जन्म. हा जो मनुष्य जीवनामध्ये जो फेरा पडलेला आहे 84चा, तो फेरा मिटवण्याकरिता तुम्हाला भगवंताची आवश्यकता आहे. त्या भगवंताच्या भजनाची तुम्हाला गरज आहे, त्याच्या सेवेची, त्याच्या चिंतनाची तुम्हाला गरज आहे. कारण मनुष्याला पडलेला 84चा फेरा हा देवाशिवाय कोणी सोडू शकत नाही. आपण बघतो की भगवान श्रीकृष्णाने लीला करितांनी काय केलं, तर एका गवळणीने त्यांना सांगितलं, काय सांगितलं, की तू माझ्या घरी चोरी करून दाखव. इतरांच्या घरी तर फार चोरी करतो. भगवान श्रीकृष्णाचा असं होतं, ज्याच्या घरी चोरी करायची त्याच्या घरावर फुली मारायची, आणि ज्याच्या घरी चोरी करायची नाही त्याच्या घरावर फुली राहायची नाही. आणि ज्या घरात फुली मारलेली आहे त्याला त्रास कमी, पण ज्याच्या घरावर फुली मारलेली नाही ना त्याला त्रास जास्त होता. कारण ज्याच्या घरावर फुली आहे त्याच्या घरातलं दूध दही माखन खाऊन तो मोकळा व्हायचा, पण ज्याच्या घरावर फुली नाही ना तो त्यांची परीक्षा मात्र बघायचा. ओ घरामध्ये घुसायचा कशासाठी? दही दूध चोरायसाठी का? नाही. घरात घुसायचा, मडके खाली उतरायचा, फोडायचा, लोणी घ्यायचं, दही घ्यायचं, सारं घर सारून द्यायचं. म्हणजे काय की आलेली गवळण तशी दरवाजा उघडणं, हात पाय ठेवील. लोण्यावर पाय पडला म्हणजे काय, लोणी तुम्हाला सरळ ठेवणार आहे का? पाय पडला म्हणजे आडवे, मग कमरत मूड कुठं किती गॅप पड, सांगून फायदा नाही. आणि म्हणून अशाच एका गवळणीने सांगितलं, भगवान श्रीकृष्ण म्हटले काही हरकत नाही, बघून घेऊया तुला पण. आणि म्हणून भगवंताने गेले, आणि गेल्यानंतर मात्र तिथे त्यांचं दही दूध जे आहे ते खाल्लं, पण जाताना लीला केली आणि त्या बाईची वेणी आणि त्या माणसाची दाढी बांधून दिली. आणि दिल्यानंतर सकाळी ते उठले, आणि उठल्यानंतर महाराज जेव्हा बघताय की आपली वेणी आणि दाढीची गाठ त्या ठिकाणी बांधलेली आहे, तेव्हा बाई, आता महिला लवकर उठतात, सडा सारवण आता नसेल राहिलं सडा सारवण, पण पूर्वी मात्र होतं. पूर्वी त्या ठिकाणी महाराज
प्रत्येक जेव्हा सकाळ बघितली तर ती सकाळ आपल्या भगवंताच्या नावापासून सुंदर व्हायची, सुरू व्हायची. प्रत्येक सकाळ ही घरामध्ये ओवीनं सुरू व्हायची. घरातल्या महिला जात्यावरती दळायला बसल्या की सुंदर सुंदर ओव्या म्हणायच्या. अहो माझ्या जनाबाईंनी देखील ओव्या म्हटल्या. काय म्हणतात माझ्या जनाबाई? जेव्हा दळायला बसतात तेव्हा भगवंताला सांगतात, सुंदर माझे सुंदर महाराज. असे गायनाचार्य असले ना कीर्तन करायला आनंद वाटतो. नाहीतर महाराज काय काय ठिकाणी असे असतात की सांगून फायदा नाही. आपण म्हणावं एक, ते म्हणतात एक. आमच्या ठिकाणी काय आपण म्हणावं आणि त्यांनी म्हणावं याचा काही मेळ लागत नाही. आणि म्हणून आम्ही एका ठिकाणी असंच त्या ठिकाणी म्हणायला लागलो, दिनाची माऊली सुरुवात केली. आम्ही दिनाची माऊली म्हणू, ते मांग म्हणाय दिनाची माय मी, म्हणजे जमलं. मग आम्ही म्हणा अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, असं म्हटलं की त्यांनी माग म्हणाव अवतार पांडुरंग. आऊत आऊत समजतं तुम्हाला? वखर. आम्ही म्हणा अवतार, ते म्हणता अवतावर पांडुरंग. असं जर असलं तर जमल का मायबा? नाही. म्हणून हे देखील चांगले पाहिजे. एका कीर्तनामध्ये दोन्ही गायनाचार्य, आता हे चाल म्हणतात, त्यांनी चाल म्हटली. चाल म्हटल्यानंतर महाराज जेवढे बसेल होते त्यातले सगळे उठून गेले, फक्त एक म्हातारी शिल्लक राहिली. सगळे उठून गेले, एक म्हातारी शिल्लक राहिली. तिच्या डोळ्यातून घळा 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 अश्रूच्या धारा व्हायला लागल्या. म्हटलं आजीबाई काय झालं? सगळे उठून गेले, तुम्ही बसलेलेच आहात. तुम्हाला महाराजांचं गायन फार आवडलं वाटतं बरं का महाराज? काय म्हटलं? महाराजांचं गायन फार आवडलं वाटतं तुम्हाला? म्हणे नाही रे पिंट्या. म्हणलं मग आजी झालं काय? काय एवढं रडताय? म्हणे बाळा काल माझं आवडतं वगार गेलं, त्याचा आवाज आणि या महाराजाचा आवाज सारखा आहे. असं असेल तर जमत नाही. म्हणून हे सुंदर असे गायक एकदा यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा महाराज. हो. आणि म्हणून सकाळी ती गवळण उठली आणि उठल्यानंतर महाराज ती झाड सडा सारवून तिचे काम जे आहे ते करण्यासाठी उठलेली. आणि उठल्यानंतर जशी ती बाजून खाली उतरती तशी तिच्या वेणीला कशाची गाठ आहे? दाढीची गाठ आहे. आणि दाढीची गाठ असल्यामुळे ती उठल्याबरोबर वेणीचा झटका दाढीला बसतो आणि याला ताडकन जाग येतो. तेव्हा ती सकाळी सकाळी काय चेष्टा लावली म्हणे तू माझ्या संग? हुशार माझी दाढी ओढते. म्हणे मी रिकामी का तुमची दाढी ओढायला? तुम्हीच माझी वेणी ओढताय म्हणले. काय म्हणले? की तुम्हीच माझी वेणी ओढताय. म्हणे मग तू रिकामी नाही मी रिकामा दिसतो का? आणि नवरा बायकोची भांडणं झाली ना मधात तिसऱ्यानं पडू नाही, कधीच पडू नाही. सकाळी भांडतात संध्याकाळी एक होतात, पण तिसऱ्याचा मधात मात्र चुरा होतो. विठाला त्यांचं झालं महाराज ते सुरू. म्हणे जाऊ द्या आता बघ तरी काय झालं. बघितलं तर गाठ बांधली. म्हणे आण चाकू, चाकून कापे नाही त्या ठिकाणी. आण म्हणे आणखीन काहीतरी कैची वगैरे, कैची ना त्या ठिकाणी कापली जायची नाही. म्हणे मग आता काय करा? म्हणे जाळ. जाळून पाहिली पण जळे नाही. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावक न चेदं क्लेदयंता पुनः शोषती मरुता. म्हणून काय काही केलं तरी त्या ठिकाणी ती काय सुटाचं नाव घेत नव्हती. मग त्यानं ओळखलं. म्हणजे तो काहीतरी पराक्रम गाजवलेला दिसतो, तो काहीतरी कोणाची खोडी काढलेली दिसते. कोणाची खोडी काढली म्हणे तू? म्हणे कोणाची खोडी काढणारे आपल्या गावामध्ये खोडी काढासारखं एकच बाय. काय म्हणे? खोडी काढण्यासारखी एकच आहे. म्हणे कोण? म्हणे त्या नंदाचं पोर, यशोदेचं कार्ट.
म्हणजे त्याची खोडी काढली. काय म्हटलं तू? म्हणजे तुला हिंमत असेल तर माझ्या घरी येऊन दाखव म्हणे. काय म्हणले? तुला हिंमत असेल तर माझ्या घरी येऊन दाखव. आता त्याला येऊन दाखवलं, पण आता आपल्याला जावं लागणार. घेतलं महाराज त्या ठिकाणी बायकोला, पुढं केलं आणि हा मांग. ती होती उच्ची, हा होता ठेंगणा. ती चाले पुढे पुढे, याचं तोंड वर. ते पोरं एवढे विचित्र, ते निघाले हे निघाले की त्याचा तमाशा पाहायला ते दोन्ही कोण आहेत. ते दोन यांचा तमाशा पाहत जाईन. काय काय उड्या मारत जा. उड्या मारलं की खालची माती वर उडे, वर उडे की हिच्या नाकात गेली की काय आजची म्हटल्याबरोबर ही पुढे झुकली की त्याच्या दाढीने झटका. ते म्हणे अहो जरा हळू शिक ना माय. महाराज अशी फजिती द्यायची. गेले भगवान श्रीकृष्णाकडं आणि देवाला त्या ठिकाणी यशोदेला सांगितलं, माता यशोदा म्हणे काय? अगं म्हणे बघ तुझा लाला कुठे? त्याच्या भेटीसाठी आम्ही आलोय. म्हणजे माझा लाला तो घरात आहे म्हणे. काय करतोय? काय नाही, खेळतोय. त्याला बोलवतीस म्हणते, एकदा आम्हाला दर्शन घ्यायचं होतं. बरोबर, काही हरकत नाही. आवाज दिला महाराज. यशोदा मायाशी पुढं तोंड करून उभी आणि मागून तो आला. आणि आल्या आल्या हिना त्याला पाहिलं, त्याने हिला पाहिलं. दोघं गालात हसायला लागले. ती म्हटली, मेल्या तू याच अवघड केलं रे. तेव्हा म्हटलं तू शांत बैस, पहिले जास्त पराक्रम झाले, आणखीन बोलशील तर आणखीन काही होऊन बसल. म्हणून त्यानं ते सांगितलं, देवा आमचं चुकलं म्हणे, आम्हाला माफ करा. हिच्या शब्द मी परत घेतो, पण मात्र आम्हाला याच्यातून सोडवा. तेव्हा भगवंताच्या कृपेने ती गाठ सुटली. ती गाठ कुठली होती माहिती तुम्हाला? ती गाठ होती जन्म आणि मृत्यूची. ती जन्म आणि मृत्यूची गाठ जोपर्यंत भगवंताला शरण जात नाही आणि भगवंताला हात जोडून प्रार्थना करत नाही तोपर्यंत सुटत नाही. विठ्ठल आणि म्हणून ती जी गाठ आहे ती गाठ भगवंत सोडवतो. म्हणून प्रत्येकाला जीवनामध्ये भगवंताची गरज आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोवे. त्याशिवाय जीवाला सुख भेटू शकतं का? नाही. मग जीवाला सुख हवं असेल, भगवंत त्याला आपलंसं करावं लागेल. परंतु शब्द वापरतायत, आपुला तो एक देव करून घ्यावा. एक तो देव करून घ्यायचा आहे. एक तत्व नाम दृढ म्हणा. त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? एकाला महत्व दिलेलं आहे. एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी विरडा जाणे. एकाला का महत्व दिलं? कारण जोपर्यंत तुम्ही एकाच्या ठाई तल्लीन होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याची प्रेम, त्याची भक्ती, त्याचं ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. कारण अनन्या चिंतयंतो माये जना परिउपासते तेषां नित्यां भियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं. भगवंताचं ब्रीद आहे, भगवंताचं वचन आहे. वचन आहे की जो अनन्य भावाने मला शरण येतो त्याचं सर्वस्व भार पडलात तर मी वातो. जो का होय मज अनन्य शरण याची निवारी मी जन्म मरण. शरणागतो शरण्य मीच एको. आणि म्हणून जो भगवंताला शरण जातो त्याच्या जन्म मरणाची चिंता देखील कोणाला आहे? भगवंतालाच आहे. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं भगवंताला आपलंसं करायचं, पण त्या एका भगवंताला करायचंय. आपल्या जीवनामध्ये उलट आहे महाराज. काय आपल्या जीवनामध्ये उलट आहे? आपण एकाला कधीच भजत नाही. सोमवार आला की ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. मंगळवार आला की मग आपल्या त्या ठिकाणी देवीची गाणी चालू होतात. आणि बुधवार आला की परत विठ्ठलाला भजायला सुरुवात करतो. गुरुवार आले की गजानन बाबाचं नाव घेतो. शुक्रवार आलो की संतोषी माताकडे जातो. शनिवार आले की आपल्या महावीर हनुमंतरायांकडे जातो. आणि रविवार आला की मग काय म्हणतो? मल्हारीची
सुरुवात करतो. मग आपला 21 भाव झाला का हो? नाही झाला. प्रत्येक ठिकाणी आपण भाव ठेवतो आणि प्रत्येक वाराला एक वेगळी भक्ती करतो, पण तसं करून भागणार नाही. कारण परमपूज्य गुरुवर्य राऊत बाबा यांच्या मुखातून ऐकलेला एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. एक शेतकरी होता, त्याच्याकडे भरपूर अशी जमीन, पण संपूर्ण जमीन कोरडवाहू होती. आणि कोरडवाहू म्हटल्यानंतर एवढी सारी जमीन असून त्या जमिनीचा काही फायदा होत नव्हता. आणि म्हणून त्याला कोणी एकाने सांगितलं की तुम्ही काय करा, तुमच्या शेतामध्ये विहीर घ्या. मग त्यांचं शेत कसं होतं, एक आपण दाबत होतो, दाब म्हणजे खाली, आणि एक होतं उंच. तुम्हाला समजतंय ना माझी भाषा? कारण काय होतंय, थोडं थोडं अंतरानं भाषा बदलत असते. थोड्या दुरा आपण त्या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये फिरायचं काम पडतं, तर भाषा बदलते. इकडं घाटाकडे आलं किंवा तिथं, आमच्याकडे आलं की इकडं तिकडं, तिथं तिथं, आहे का नाही? आणि पुण्याकडे गेले की इकडे तिकडे, शुद्ध भाषा, असं भाषेचा फरक पडतो. बरोबर आहे ना? आणि म्हणून असे नाही तर कधी कधी फजिती होते. एका ठिकाणी आम्ही गेलो, मुक्कामीर आल्यानंतर त्या उशाला घ्यायला काहीतरी लागतं, म्हणून त्या मावशीला एवढंच म्हटलं, मावशी उशाला काही आहे का? एवढं म्हटल्याबरोबर मावशी रडायला लागली. म्हणे महाराज. म्हटलं मावशी काय झालं? म्हणे महाराज. म्हटलं काय झालं सांगा घरी? म्हणे 9 वर्ष झाले उशाला अजून काही नाही. म्हटलं मावशी तुमच्या उशाला नाही विचारत मी, माझ्या डोक्याला घ्यायला काय गावी ठालं. गंमतच तशी आहे. मराठीची गंमत सांगायची म्हटली तर फार मोठी आहे. सांगू तुम्हाला, थोडक्यात सांगतो ऐका. एक देर घरी आला आणि त्याच्या वहिनीला म्हणायला लागला, वहिनी तुम्ही बायको मी तुमचा नवरा, लवकर आवरा पंढरपूरला जायचं. काय म्हटला? वहिनी तुम्ही माय बायको मी तुमचा नवरा, लवकर आवरा पंढरपूरला जायचं. असं म्हटल्यानंतर ती रडायला लागली. म्हणे तुम्ही असं कसं म्हणता? एवढ्यात तो निघून गेला. निघून गेल्यानंतर मात्र ही रडतच राहिली. संध्याकाळ झाली, तिचे पतिदेव घरी आले आणि आल्यानंतर ते म्हटले, का ग कुठं गेली? आज काही आंघोळीला त्या हातपाय धुवायला पाणी नाही, काही चहा नाही, काही विचारपूसच नाही. काय झालं, कुठे गेली तू? आवाज दिली, घरातून आली रडत रडत. म्हणे रडायला काय झालं? म्हणे तुमच्या भावाला जाऊन विचारा. म्हणे काय केलं? म्हणे तो म्हणतो, वहिनी तुम्ही बायको मी तुमचा नवरा, लवकर आवरा पंढरपूरला जायचं. हे त्यांना बोलणं शोभतं का? म्हटलं तू असं म्हटलं, मी आत्ता लगेच त्याच्याकडे जातो. लगेच ते निघले आणि त्याच्याकडे गेले. म्हटले काय रे, काय म्हटलं तुझ्या वहिनींना तू? म्हटलं काय म्हटलं? म्हणे तू ते आता मला सांगावं लागेल का काय म्हटलं? तू म्हटला तुझ्या वहिनीला, वहिनी तुम्ही बायको मी तुमचा नवरा, लवकर आवरा पंढरपूरला जायचं, आणि असं म्हणणं शोभतं का तुला? अरे म्हटले दादा मग त्यात वावगं काय? वावगं काय म्हणजे? म्हणे दादा ते वहिनीला कळलं नाही, ते तुला कळलं नाही, तुम्ही ऐकता तुम्हाला कळलं नाही. तो सांगायला लागला, म्हणे दादा ध्यान देऊन ऐक मी काय बोललो. वहिनी तुम्ही मै बायको मी आणि तुमचा नवरा, लवकर आवरा पंढरपूरला जायचं. विठाला मराठी भाषा कशी आहे, थोडीशी अवघड आहे. आणि परंतु तरी देखील माझी मराठाची बोलू कौतुकी, पै अमृता ते पैजानी ऐसे अक्षरे रसिके मिळली. 64 भाषांचा केलासे गौरव, परंतु त्याच्यामध्ये मराठीला माऊलीने विशेष महत्व दिलेलं आहे. म्हणून मराठी अतिशय सुंदर आहे. सांगायचं म्हटलं तर मराठी भाषेविषयी भरपूर आहे, पण आपला विषय त्या ठिकाणी काय होईल, राहून जाईल. आणि म्हणून तुम्हाला सांगत होतो मी की त्या शेतकऱ्याकडे कोरडवाहू जमीन, काही जमीन अशी खोल डाबत होती, काही माळावरची होती. मग त्याला कोणी म्हटलं की बा तुम्ही एक विहीर घ्यायची, वर माळावर घ्या. तो म्हटलं ठीक आहे, माळावर विहीर घ्यायची. माळावर विहीर घेतली की खाली त्या ठिकाणी दांड्यानं पाणी चालले येईल, पाईपलाईन करायची गरज नाही. मग त्यानं वर माळावर विहीर घ्यायला सुरुवात केली. तेवढ्याच गावातला एक जण आला. म्हणे काय चाललंय? म्हणजे दिसत नाही का विहीर घेणं चालली? काय विहीर घेणं चालली? म्हणे बर, पण इथं म्हणे मग आणि पाणी लागेल का? माळावर विहीर घेतली, माळावर पाणी लागायची शक्यता कशी आहे? कमी. म्हणे मग माळावर विहीर घेतो, पाणी लागेल का? तो म्हटला तुझं म्हणणंही बरोबर आहे, मग आता काय करू? 15-20 फूट खोदून झाली. म्हणे मग आता असं कर, येरी पाणी लागणार नाही, तेरी लागणार नाही, तू असं कर, खाली त्या डाबत विहीर घे. कुठं घे? खालच्या भागामध्ये विहीर घे, तिथे निदान तुला पाणी तरी लागेल. असं म्हटल्यानंतर महाराज
त्यांनी पुन्हा ती विहीर दुसरीकडे कुठं हलवली, मग खाली डाबामध्ये हलवली आणि तिथं ती विहीर खोदायला सुरुवात केली. तेवढ्यात पुन्हा एक त्यांचा सालेबा तिथं आला आणि आल्यानंतर म्हणतो, का हो दाजी काय करणं लावलं? म्हणे दिसत नाही का? विहीर घेणं लावली. म्हणजे विहीर घेणं लावली, पण इथं डाबत म्हणे इथं पाणी लागलं बी तो वर न्यायला किती खर्च येईल पाईपलाईन करायला. म्हणे इथं नका घेऊ. मग कुठं घ्या? म्हणे मग वावराच्या मधात घ्या. कुठं? अगदी मधोमध घ्या, म्हणजे दोन्हीकडे सारखं. मग मधोमध पाणी विहीर घ्यायला सुरुवात केली. वरती झाली, खाली झाली, विहीर आली आता मधात. हा, मधात विहीर आली आणि आल्यानंतर पुन्हा एक गावातला व्यक्ती आला. म्हणे का हो काय चाललं? म्हणे दिसत नाही का? विहीर घेणं चालली. म्हणे विहीर घेताय, पण पानवड्याला दाखवलं का? काय म्हटले? पानवड्याला दाखवलं का? पानवड्यात म्हणतात तुमच्याकडं? हा, पानवड्याला दाखवलं का? तो म्हटला हे पानवड्या काय भानगड असती? म्हणे आणि त्याला पाणी दाखवावं लागत असतं, त्याशिवाय विहिरीला पाणी लागत नाही. मग म्हटले आता? म्हणे पानवड्याला बोलव, पाणी दाखव. आणला पानवड्या. पानवड्यानं विहीर दाखवली तिसऱ्या ठिकाणी. पुन्हा विहीर आणली कुठं? दुसरीकडं. मग तिथं विहीर नेली. ती विहीर 15-20 फूट गेली. पुन्हा त्या ठिकाणी एक जण आला. म्हणे का रे पानवड्याला दाखव? हा म्हणे सगळं झालं. म्हणे माळावर घेतलेली, डाबात घेतलेली, मधात घेतलेली, आता पानवड्याच्या हिशोबाने देखील चालू आहे. म्हणजे कुठला बोलवला? म्हणजे आपल्या गावाच्या शेजारचा. म्हणजे त्याला बोलवलं. अरे त्याला 50 बोरले पाणी दिलं. म्हणे अजून एका बी बोरले पाणी लागले नाही. ताईरीला काय लागणार आहे? म्हणे मग आता? म्हणे मी ओळखतोय चांगल्या पानवड्याला. म्हणे बोलवलं. त्यांना सांगितलं 5व्या ठिकाणी. महाराज असं करता करता साऱ्या वावरात खड्डे खणून ठेवले, शेतात खड्डे खणून ठेवले, पण पाणी लागायचा पत्ता नाही. तसं तुमच्या आमच्या जीवनात होऊ नये की हा देव तो देव मात्र कुठे त्या भगवंताची प्राप्ती व्हायची नाही. म्हणून ऐका, जीवनामध्ये भक्ती करायची तर भक्तीमध्ये अनन्यता महत्वाची आहे. ती अनन्यता तुमच्या जीवनात येण्याकरिता एकनिष्ठ राहा, एका देवाची भक्ती करा. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आपुला तो देव एक करुणी घ्यावा. आणि त्याला आपलंसं करून घ्यायचं आहे. कारण त्या भगवंताचं वचन आहे, याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. संतांच्या हृदयामध्ये कळवळ आहे. संत काय म्हणतात की बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. की आम्हाला यांच्याविषयी कळवळ आहे का? हे लोक बुडतायत म्हणून ते आपल्याला उपदेश करतात. सहज बोलणे उपदेश करून सायास शिकविती. आणि म्हणून खऱ्या अर्थानं संतांच्या हृदयामध्ये आपल्याविषयी कळवळ आहे. पण देवाचं वचन काय? याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. यायचं असेल तर या. म्हणून त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय देखील म्हणतात, आपुला तो देव एक करुणी घ्यावा. त्याला करून घ्यावं लागतं आपलंसं. आणि म्हणून त्याला जर आपलंसं करून घेतलं तरच तुमच्या जीवाला सुख आहे, अन्यथा तुमच्या जीवाला सुख भेटेल का? नाही. म्हणून आपला तो देव एक करुणी घ्यावा, तेने विना जीव सुख नाही. मग तुकोबाराय तुम्ही असं म्हणतात खरं, पण मग हे बाकीच्या गोष्टी ज्या आहे आम्ही करतो त्याच्याबद्दल तुमचं काय मत? अभंगाचं दुसरं चरण.
माईक दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसान. हे रते माईक जे देवाशिवाय ते सर्व काय सांगितलं माईक सांगितलं. हे रते माईक दुःखाची जनिती कशाला कारणीभूत आहे दुःखाला कारणीभूत आहे. जे देवाशिवाय ती प्रत्येक गोष्ट ही तुमच्या दुःखाला कारणीभूत ठरत असते. म्हणून जीवनामध्ये जर मिळवायचं असेल तर तो देवच मिळवला पाहिजे. का इतर गोष्टी मिळवू नये का मिळवाव्या असं नाही मिळवू नये परंतु त्याची मागची सत्यता ही जाणून त्या मिळवल्या पाहिजे आणि त्याचा जीवनामध्ये उपयोग घेतला पाहिजे. कारण पैसा कमवण्याला कधी नाही म्हटलं नाही महाराजांनी. काय म्हटलं जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे मीच करी. ओ जीवनामध्ये पैसा कमवावा आणि उदास विचारांना तो काय करावा खर्च करावा. खर्च करावा म्हणजे कुठे करावा दान धर्मामध्ये तो पैसा द्यावा. दान धर्म त्या पैशातून करावा तर तो पैसा तुमच्या उपयोगाचा. अन्यथा पैशाच्या मागे काय येतं पाप येत असतं आणि त्या पैशाचा जर दान धर्म तुम्ही केला नाही तर ते पाप तुम्हाला त्या ठिकाणी तसंच भोगावं लागतं. म्हणून आपल्या या संस्कृतीमध्ये आपल्या धर्मामध्ये दानाला अतिशय महत्व दिलेलं आहे. म्हणून दान धर्म केला गेला पाहिजे. हो एक नाहीतर लोक महाराज एवढे कंजूस असतात की पटकन गाठीतून 1 रुपया निघत नाही. चांगले चांगले श्रीमंत गावात वर्गणी मागायला गेलं की म्हटलं को वर्गणी किती दिवस आहे अजून बाकी सप्त्याला 15 दिवस राहिले पण अजून भक्कम आहे ना 15 नंतर या. मग नंतर आले पुन्हा म्हणे वर्गणी किती दिवस राहिले म्हणे 10 भक्कम आहे ना अजून नंतर या. पुन्हा आले म्हणे किती दिवस आहे अजून म्हणले आता सप्ताह सुरू व्हायला 2 दिवस बाकी आहे. सप्त्याचे 7 दिवस थोडेच राहिले म्हणे. मग आता तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी या. मग असं करता करता सप्ताह संपून जातो पण यांची वर्गणी काही हाती लागत नाही. हो म्हणून पण तुम्ही गरीबाच्या घरात जा. गरीबाला कळवळ असतो बरं का. नाही जरी त्या ठिकाणी पैसा तरी कुठे मोलमजुरीला जाईल पण आपल्याला देवाच्या दरबारामध्ये दान धर्म करायचा. म्हणून कमवून आणेल पण दान धर्म मात्र करेल. म्हणून जीवनामध्ये कंजूसपणा हा कधी केलाच नाही पाहिजे. कंजूस माणसांची फार फजिती होत असते जीवनामध्ये. पंढरपुरामध्ये एक असाच व्यक्ती वारी करता गेला आणि वारीला गेल्यानंतर महाराज त्या ठिकाणी तो तिथे वासुदेव त्यांना भेटला आणि वासुदेवानं त्या ठिकाणी त्याला 1 रुपयाचं दान मागितलं. कितीचं 1 रुपयाचं दान मागितलं. पण तो म्हटला की वा महाराज माझ्याकडे 1 रुपया तुम्हाला द्या करता नाही. मी जवळच धर्मशाळेत राहतो तुम्ही तिथे या आणि माझ्याकडून तो 1 रुपया तुम्ही घेऊन जा. त्याला वाटलं हे कशाला येतात आपल्या मागं. मग तो गेला धर्मशाळेवर. तो जात नाही तर थोड्या वेळात पुन्हा वासुदेव आले आणि वासुदेवानं दार वाजवलं. दार वाजवल्यानंतर त्याने बघितलं की कोण आहे. आवाज दिला मी वासुदेव. वासुदेव म्हटल्यानंतर महाराज ते म्हटले की हा इथपर्यंत चालून आला आणि म्हणून मग त्यांनी दार उघडलं. म्हणे तुम्हाला खरं सांगू माझ्याजवळ फक्त 500 रुपये आहे आणि ते 500 रुपये मला पंढरपूरहून मोताळ्याला यायला लागतात. हो आणि मोताळा यायला मला 500 लागतात त्यामुळे मी तुम्हाला 1 रुपया सुद्धा देऊ शकत नाही. मी देईल पण तुम्ही काम करा तुम्ही माझ्या गावाला म्हणजे मोताळ्याला या. तुम्ही तिथं आले सर्वेश्वर नगर मध्ये माझं घर आहे आणि तिथं तुम्ही आले की तुम्हाला 1 रुपया मी देईल. त्याला वाटलं आता हा वासुदेव कशाला पंढरपूरहून इथं येतो आपल्या सर्वेश्वर नगर मध्ये. म्हणून तो निश्चिंतानं घरी आला आणि घरी आल्यानंतर बायकोला सांगायला लागला तुला माहिती आहे का म्हणे काय म्हणजे एक वासुदेव भेटला त्यानं 1 रुपया मागितला पण तुला सांगू 1 रुपया सुद्धा मी त्याला दिला नाही. म्हणे माय काय नवरा आहे मा 1 रुपया सुद्धा कुठं वाया जाऊ देत नाही. नवऱ्याचं कौतुक त्या ठिकाणी करत असताना दारात आवाज आला. घरी आहे का आवाज दिल्यानंतर बाहेर जाऊन बघितलं तर कोण वासुदेव हजर. वासुदेव हजर झाल्यानंतर ती वासुदेवाकडे नाही गेली ती नवऱ्याकडे पळत गेली. नवऱ्याला म्हणाली अहो तो वासुदेव पंढरपूरहून आपल्या सर्वेश्वर नगर मध्ये आला. तो म्हणे तू एक काम कर त्याला सांग की ते आताच आले आल्या आल्या मेले. काय ते आताच पंढरपूरहून आले पण आल्या आल्या मेले. बोलत चला आल्या आल्या मेले तुम्हाला शेवट लोक पुरणार आहे. हा बोलत राहायचं काय आल्या आल्या मेले. मग ती म्हटली
परत ते वासुदेवाकडे गेली आणि वासुदेवाला म्हणते, महाराज अहो काय सांगू तुम्हाला, काय फजिती झाली, आमच्या यांनी कधी पंढरपूरची वारी केली नाही ना, कधी नवत पंढरपूरला गेले होते ना, पंढरपूरहून घरी आले वा माय, आणि घरी आल्या आल्या मेले ना बाई. म्हणे हे काही विपरीत झालं बाई, असं कसं तुमचे पतिदेव मेले व, म्हणे काय माहित काय झालं, म्हणे महाराज गेले होते आणि ती रडणं ऐकून आजूबाजूच्या आले, आजूबाजूच्या आल्यानंतर काय म्हटले, म्हणे ते आल्या आल्या मेले. मेले म्हटल्यानंतर मग ते घरात ठेवणार आहे, नाही महाराज म्हणे काढा बाहेर, काढलं बाहेर, म्हणे चला घाला आंघोळ. महाराज आंघोळ घालायला आता ते जे व्यक्ती असतो त्याचा जर जीव तर निघून गेलेला असतो आणि सगळे रडत राहतात. उगाच एखादीला सांगितलं की पाणी तपव, ती पाणी तपवायला ठेवते, पण ते किती तपलं याचं तिला काही ध्यान राहत नाही, आणि ध्यान राहत नाही. त्यामुळे आता ती जेव्हा घरात जाती तिला सांगितलं अन्नावं लवकर, अन्नावं लवकर, अन्नावं लवकर, अन्नावं लवकर, ती घरात जाती पाहती पाणी बंब तपलेलं आहे, तिला काय घेणे, ती म्हणती जाऊ दे येरी मेलं तेरी मेलं, तशीच गरम हांडा उचलती बाहेर घेऊन येते. आल्या आल्या त्या गरम हांड्यातलं पाणी इसाननी काही नाही, जसं गरमच्या गरम गरम असं पाणी त्याच्या अंगावरती अंग लाल जरक होतं, पण पट्ट्या काही उठायला तयार नाही, तसाच झोपलेला. कशासाठी, 1 रुपयासाठी. आणि मग लोक म्हटले झाला आता उचला रे याला, उचललं महाराज आणि निघाले ते राम नाम सत्य हे, राम नाम सत्य हे. मनुष्य आयुष्यभर एकाच गोष्टीची चिंता करतो की 4 लोक काय म्हणतील, सांगू काय म्हणतील, राम नाम सत्य, याच्या पलीकडं काही म्हणत नाही, म्हणून जास्त लोकांचा विचार करायचा नाही. निघाले ते राम नाम सत्य हे, राम नाम सत्य हे. आले तर स्मशानभूमीपर्यंत. मग स्मशानभूमीपर्यंत आल्यानंतर सरण रचलेलंच होतं, सरणावरती ठेवलं, काड्या ठेवल्या आणि महाराज त्याच्यावरती रॉकेल ओतलं, भडा 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 रॉकेल ओतल्यानंतर ते रॉकेल त्याच्या कानात काही नाकात काही, पण पट्ट्या उठायला तयार नाही. कशासाठी, 1 रुपयासाठी. आणि मग ती बाई रडत असताना ते प्रत्येक जण त्या ठिकाणी तिची साथवण करत होता. वासुदेव बी त्याची साथवण करत होते. वासुदेव म्हटले, बाई मी याला 1 रुपया मागितला होता, त्याकरता तुझ्या घरापर्यंत आलो, मी पंढरपूरचा वारकरी आहे, माझ्या हातने जर याला अग्निडाग दिला तर याला निश्चित वैकुंठ लोक भेटणार. म्हणून एक काम कर, तू आता काय कर तर ते अग्नी देण्याचं काम माझ्याकडे दे. वासुदेवानं जळतं लाकूड हातात घेतलं आणि महाराज त्या हातात घेतल्यानंतर आता हा तिथं त्या सरणावरती झोपलेला, ते उगाच त्याच्या जवळ न्यायचं, पुन्हा मागं आणायचं, जवळ न्यायचं, पुन्हा मागं आणायचं. वासुदेवानं बघितलं की हा तर फारच हिंमतवान दिसतोय, अगदी अग्नी लागायला आला पण तरी देखील उठायला तयार नाही. कशासाठी, 1 रुपयासाठी. 1 रुपयासाठी पट्ट्या उठायला तयार नाही. आणि तयार नसल्यामुळे त्या महाराजांनी ओळखलं वासुदेवानं की आता तसं जमणार नाही. लाकूड फेकलं, सरण बाजूला केलं, कानाजवळ तोंड दिलं. काळात म्हटले, अरे मूर्खा, 1 रुपयासाठी जीव द्यायला निघला, अरे तुझा 1 रुपया सुटला, काय तुझा 1 रुपया सुटला असं म्हटल्याबरोबर पट्ट्या उठला. विठ्ठल. आणि म्हणून महाराज असंही एवढं कंजूस माणसाने जीवनामध्ये राहता कामा नाही. आपली धनसंपत्ती कमवावी पण त्यातला दान धर्म करावा, कारण ही धनसंपत्ती इथे सोडून जावं लागणार आहे. कारण ती कशी आहे, माईक आहे, माईक. अहो तुम्ही धनसंपत्ती सोडा, तुम्ही जो देह धारण केला तो देहही तुम्हाला सोडून जावं लागणार आहे. तुम्ही देहाला माझं माझं म्हणता, पण ऐका काय झालं, ऋषी पंचमीच्या सणाला काही ते भागात पूजा करतात. पूजा करता काय करतात, म्हशीचं शेण, म्हशीचं दूध अशी ती पूजा असते. आणि त्या एका गावामध्ये बहुतांश जणांना ती पूजा करायची, पण गावात म्हशी 20-25च होत्या. आणि गावात म्हशी 20-25 असल्यामुळे प्रसंग असा झाला की आता त्या म्हशीला आला भाव, डिमांड. कधी कोणाला डिमांड येईल काही सांगता येत नाही, आहे का नाही. ऋषी पंचमी आली म्हणून कोणाला डिमांड, म्हशीले डिमांड. आणि त्या म्हशी दुर्लभ
त्यांचं शेण दुर्लभ, म्हणून ते शेण कशाच्या भावात विकायला लागलं? पोळ्याच्या भावात विकल्या जाऊ लागलं. सोनाऱ्याचा काटा आणला आणि 500 रुपये तोळा असं शेणाचा भाव ठरला आणि ते तोळ्यानं शेण त्या ठिकाणी विकला जाऊ लागलं. म्हणून या माता मावल्यानं जर एखादी जबाबदारी सोपवली ना, तर ती जबाबदारी मोठ्या जिकरीनं त्या पार पाडत असतात. तुम्ही म्हणसाल सारे नियम धर्म कर्म आमच्याच माती घेऊन सगळं पतिव्रता आणि त्या ठिकाणी सांगितलं, म्हणजे पतिव्रता, पतीची सेवा करणारी पत्नी ती पतिव्रता. आणि मग एखादा पत्नीव्रता काऊन नाही? पतिव्रता आहे, पत्नीव्रता काऊन नाही? म्हणजे बाई पुरुषाची सेवा करते ती पतिव्रता. मग जर एखाद्या पुरुषानं बाईची सेवा करायला नको का? म्हणजे मग त्याला काय म्हटलं जाईल? पत्नीव्रता. पण तसं होत नाही. मग तुम्ही म्हणसाल सगळ्या जबाबदाऱ्या आम्हालाच का? म्हणजे सगळंच आमच्यासाठीच का? तुम्हाला सांगू, घरामध्ये जर एखादं महत्वाचं काम असेल तर तुम्ही कोणाला सांगता? जबाबदार माणसाला सांगता. कोणाला सांगता बाबा? जबाबदार माणसाला. आणि जेव्हा विधात्यानं सृष्टी केली तेव्हा त्याला कळलं या माणसाचं काही खरं नाही. बाई घरातून 10 दिवस बाहेर जाऊ द्या, घराचं त्या ठिकाणी काय धिंगाणा होतो हे चांगलं प्रत्येकाला ठाऊक आहे. म्हणून बायांकडे काय, महिलांकडे काय जबाबदारी आहे, कारण त्या जबाबदारी स्वीकारून कार्य पार पाडतात आणि त्यांची मर्यादा त्या कधी ओलांडत नसतात. आणि म्हणून त्या बाया आता शेण म्हशीचं ते पण तोळ्यानं म्हटल्यानंतर त्या म्हशीच्या शेणासाठी रातभर ते भगवणं घेऊन, पातेलं घेऊन, टोपलं घेऊन, पाटी जे काय असेल ते घेऊन, साधन घेऊन त्या म्हशीच्या कोट्याजवळ उभ्या. आणि सकाळ झाल्यानंतर त्या म्हशी काही त्या कोट्यात शेण टाकत नाही. त्यांना चरायला सोडलं की मग त्या रस्त्यानं जाता जाता जिथं इच्छा असेल तिथं शेण टाकतात आणि तिथं शेण टाकतात. त्यामुळं मग त्या सगळ्या त्या म्हशीवर लक्ष ठेवून त्या बाईच्या 20-25 म्हशी होत्या. त्या 20 म्हशी तिनं चरायसाठी सोडल्या आणि त्या म्हशी मागं निघाली. तेवढ्यात एक म्हैस उधळली. काय? तेवढ्यात एक म्हैस उधळली. आणि उधळल्यानंतर महाराज ती म्हैस उधळायला लागली. तेव्हा ती म्हटली ही एक उधळली, हिच्या मागं जाऊ काय? 19 सांभाळू. ती म्हटली याचं बहुमत जास्त आहे. कोणाचं? 19 म्हशीचं. जाऊ दे एक उधळलीचं. पण तेवढ्यात झालं असं, ती उधळणारी म्हैस 4-5 घरं पुढं गेली आणि एका बाईच्या दाराशी जाऊन तिनं काय टाकलं? शेण टाकलं. शेण टाकल्यानंतर ऋषी पंचमी आणि ते शेण तोळ्याच्या भावात. म्हणून त्या बाईला अत्यंत आनंद. ती म्हणे उधळाले भाग्याता अवघी चिंता वारली. म्हणे ही म्हैस नाही, म्हशीच्या रूपात देवदारी आला आणि शेण टाकून गेला. असं म्हटल्यानंतर त्या म्हशीच्या शेणाला ते हात लावणार तेवढ्यात तिने आवाज दिला, अय बाई. काय आवाज दिला? अय बाई. आवाज दिल्यानंतर महाराज ती थबकली आणि थबकल्यानंतर तेवढ्या ती घाईनं तिथं आली. ती म्हणे हात लावू नको, हे शेण माझंय. काय म्हटली? ती म्हटली खरंच तुझंय? मग असं म्हटल्यानंतर ती म्हटली शेण तुझं नाही, शेण माझंय. झाले ना महाराज दोन्हीचे भांडणं सुरू. भांडणं सुरू झाल्यानंतर कोणाला काही याव म्हणून पत्रिका द्यावं लागते का? लग्न असलं काही असलं तर पत्रिका द्यावं लागते, पण अशा बाबतीत पत्रिका द्यावं लागत नाही. आणि महाराज त्यांचे भांडणं सुरू झाले. सगळे लोक जमा लागले. एक म्हातारे बाबा, अगदी या बाबासारखे टिक्का लावणारे, तिथून निघाले. आणि निघाल्यानंतर महाराज त्या बायाने बघितलं, त्या म्हाताऱ्या बाबांनी बघितलं की सकाळी सकाळी राम पाऱ्यामध्ये काय करताय? भांडण करताय. आणि भांडण करताय म्हटल्यानंतर त्या बाबाने विचारलं, बाई सकाळच्या टायमाला असं भांडण करू नये. ते म्हटले, बाबा तुम्ही आमचा न्याय निवाडा करा. तुमच्या गळ्यात माळ आहे, म्हणजे आम्ही माळी तेवढ्या करतात घातल्या का? वा रे वा. म्हणजे तुमच्या गळ्यात माळ आहे, तुम्ही आमचा न्याय निवाडा केला पाहिजे. म्हणजे सांगा बाबा हे शेण कोणाचं आहे? ते म्हटले, बाई जर थांबा, पाहून वाटत तर नाही तुमचं आहे म्हणून बाबांना खाली वाकून बघितलं, वास घेतला. म्हटले, बाई म्हणे शेण तुझं नाही, शेण हिचं नाही. शेण कोणाचं? म्हशीचं. विठ्ठल तुम्ही किती म्हणत असले तरी देह कोणाचा? सांगतात महाराज, देह हे काळाचे, गण कुबेराचे, येथे मानवाचे काय आहे? देह कोणाचं आहे? काळाचं आहे. धन कोणाचं आहे? कुबेराचं. उगा त्याला आपलं म्हणून फायदा नाही. विठ्ठल म्हणून या माईक वस्तू जोडल्या तर हे रचले माईक. हे माईक नाही बरं का,
भगवंताची जी माया आहे त्या मायेनं जे रचलं ते रते माईक दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसांती तुम्हाला कधीच सुख देऊ शकत नाही. म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे आणि त्यांना काय होईल अभंगाचं तिसरं चरण. अविनाश करी आपुल्या ऐसे मना लावी पिसे गोविंदाची. भगवंताच्या नामाचं चिंतन जेव्हा तुम्ही करायला लागता जसं त्या भगवंताचं स्वरूप आहे ते स्वरूप तुम्हाला प्राप्त होत असतं. म्हणून भजन करायचं तर तेच जे संतांना सांगितलं तेच करायचं. वेडं वाकडं भजन करून काही फायदा नाही. आणि म्हणून देवाचं जे भजन संतांनी सांगितलंय, काय सांगितलं संतांनी? रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. अरे आणि पुणे सांगता यावी नानी कास्ता पैसादन वाहतसे आन विठोबाची. कलियुग केवल नाम आधारा सुमिरत सुमिरत नर उतरही पारा. कलियुगामध्ये काय सांगितलं फक्त? कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण कीर्तन चांग कीर्तन. संतांनी सांगितलं नेमाने तसं. म्हणून नित्य नेम नामी ते प्राणी वल्लभ लक्ष्मी वल्लभ दयाजवळी. नारायण हरी मुक्ती मुक्तीचारी घरी त्यांच्या. कोणतं? तर राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा या प्रकारचं नामस्मरण संतांनी करायला सांगितलं. पण आपल्याला संतांनी जे वाङ्मय लिहून ठेवलं ते वाङ्मय वाचायला मात्र वेळ नाही. आणि जे दुसरे भजन असतात ना ते पाठ केल्याशिवाय आपण राहत नाही. बयांच्या माथ्यामध्ये त्या भजनाचे गाते, पण संतांनी जे गाते लिहून ठेवले त्यावरती कधीच त्यांचे माथे काम करत नाही. आणि म्हणून
संतांनी लिहिले अभंग बघा, त्याचं नावाच अभंग आहे जे कधी भंग होत नाही. काल तुम्ही जर न्यूजपेपर म्हणजे वर्तमानपत्र जर वाचलं तर ते दुसऱ्या दिवशी शिळं होतं, पण 700 वर्षापूर्वी माझ्या माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहून ठेवली. आज देखील पारायण केलं तर तीच न्यूनता, तीच पवित्रता आणि तीच प्रसन्नता तिच्या वाचनातून मिळते. माझ्या तुकोबारायांचा अभंग सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कितीदा जरी गायला तरी अजूनपर्यंत काही त्या ठिकाणी शिळा वाटला का नाही, आणि वाटणारही नाही. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माझ्या संतांचं वाङ्मय हे कधी लयास जाणार नाही आणि कधी लोप पावणार नाही. कारण सांगू तुम्हाला, या जगामध्ये वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, ज्ञानोबा तुकोबारासारखे संत नाही, आणि ज्ञानेश्वरी तुकाराम गाथेसारखे ग्रंथ नाही. विठाल आणि म्हणून याकरिता सांगतो, कारण समाजात असे दृश्य पाहायला भेटतात. कारण बऱ्याचशा महिला ज्या आहेत, मी महिलांचं वर्णन केलं, पण तुम्हाला एक गोष्टही त्या प्रकर्षाने सांगितली, तुमच्यावर काय जबाबदारी. नाहीतर बया दिंडीमध्ये गेल्या त्यांच्या भजन ऐकायसारखेच राहतात. एका आजीबाईनं असं भजन सुरू केलं, ती म्हणायला लागली, अरे अरे विठोबा तुझ्या माझा मान घेतला मोबाईल लावले तुझा फोन. अरे अरे विठोबा तुझ्यात माझं मन घेतला मोबाईल लावते तुला फोन. आम्ही कीर्तन करू करू परेशान, अजून स्वप्नात नाही, आज डायरेक्ट नंबर भेटला विठाला. एवढ्यावर थांबव ना, एवढ्यावर थांबली, म्हणली तुझी रे आठवण लय येते म्हणून तुला देते. काय तुझी आठवण लय येते म्हणून नामस्मरण करते नाही, मिस कॉल देते, मिस कॉल. अशी भक्ती केली झाले विठ्ठल प्रसन्न. विठाला म्हणून भजन करायचं तर संतांनी सांगितलेलं करा. त्या भजनानं काय होईल तर अविनाश करी आपल्या. जे भगवंताचं अविनाशी स्वरूप आहे, जे सच्चिदानंद स्वरूप भगवंत आहे, सच्चिद आनंद असं ज्याचं स्वरूप आहे, ते स्वरूप तुम्हाला देखील प्राप्त होईल. कारण त्याचं ते स्वरूप कसं आहे, अविनाशी अशा स्वरूपाचं आहे. आणि ते पद आपल्याला प्राप्त व्हावं, जीव हा शिव व्हावा, असं नामस्मरण जीवनामध्ये केलं पाहिजे. म्हणून मोठे आणि आत्मायतेनं एकदा भजन करावे. Thank you.
टाळ्या वाजवायचं. सुंदर काय मुलं आहे महाराज. या मुलांबद्दल बोलाय ना मला फार आनंद वाटतो याच्या विषयी बोलायला. अगदी किती बघा ना दिसायलाही सुंदर आहे, पावले अगदी सुंदर खेळतात आणि हाईट प्रमाणे उभे राहिले, याला त्याच्यापेक्षा मोठं त्याच्यापेक्षा मोठं, म्हणजे शिस्त पण आहे त्याच्यामध्ये. हा 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 पोरं असावं तर असे असावं महाराज, नाहीतर पोरं इतके कठीण आहे सांगून फायदा नाही. पोराबद्दल सांगायचं म्हटलं तर पोरायला सांगणं तर दूरच, त्यांच्याशी तोंड लावणं देखील त्या ठिकाणी त्याची सोय राहिली नाही. एक पोरग चौथीतलं झाडाखाली आराम करू राहिलं, इकडे शाळा सुरू. त्याला म्हटलं का रे शाळा सुरू आहे, शाळात जाय, अभ्यास कर. अभ्यास कर म्हटल्यानंतर ते म्हटलं शाळेत कशासाठी जायचं, म्हटलं अभ्यास करायसाठी. म्हणे अभ्यास कशासाठी करायचा, म्हटलं तू एका वर्गातून पुढच्या वर्गात असं करत करत मॅट्रिक रूप जाशील. म्हणे मॅट्रिक मध्ये कशासाठी, अरे म्हटलं राजा मॅट्रिक पास केली तू 12वीत जाशील. म्हणे 12वी कशासाठी, म्हटलं 12वी नंतर तू डिग्री प्राप्त करशील. म्हणजे मग डिग्री कशासाठी, म्हटलं तुला एखादी चांगली नोकरी भेटेल. म्हणजे नोकरी कशासाठी, म्हटलं नोकरीतून पैसा भेटेल. म्हणजे पैसा कशासाठी, म्हणलं पैशानं घर बांधसून. म्हणजे घर कशासाठी, म्हणलं त्यात आराम करसून. म्हणजे मग आता काय करू राहिलो महाराज, काय तोंडी लागा यायची. म्हणून जे पोरं सांभाळतं त्याला विचारा. एक वेळ ढोरं सांभाळणं पुरले पण पोरं सांभाळणं नाही. तुम्ही जाता घरून कामाले, बाकी पोरं कोणाच्या माती आहे यायला विचारा कसं सांभाळते. हो लई चित्र राहतात. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मला ताण लागली, मी एका गावात कीर्तनासाठी लवकर गेलो. त्या पोराला म्हटलं बाळा पाणी देतो का, ते म्हटले महाराज आमच्याकडे पाण्याची टंचाई आहे, 15 रुपये ग्लास आहे, पण तुमचं धोतर पाहून तुम्हाला तसं देतो. तो घरात गेला, म्हटला महाराज पाणी नाही, एक काम करतो तुम्हाला लस्सी आणतो. म्हटलं मग तर लेच चांगलं आण. म्हणलं लस्सी आणली, त्यानं 1 ग्लास लस्सी दिली मला, म्या बी पिली. पुन्हा गेला, म्हणे महाराज तुम्ही त्या ठिकाणी मला फारच आवडले, अजून 1 ग्लास देऊ का, म्हटलं आण ना बुवा काय विषय. आणली पुन्हा 1 ग्लास, ती पण पिली. म्हणे महाराज आता 1च ग्लास राहिली, आणतोच म्हणे. म्हटलं आण, पुन्हा 1 ग्लास आणली, पिली. म्हटलं का रे तुझ्या घरी कोणी लस्सी पित नाही का, म्हणे महाराज तसं नाही, ते काय झालं सकाळी त्यात उंदीर पडला. लेकराचा विचार नका करू तुम्ही काय म्हणतील, पण तेच लेकरं जेव्हा इथं दिसतात ना तेव्हा अतिशय आनंद वाटतो. म्हणून या लेकराकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की नाही खरंच कुठेतरी माझ्या या वारकरी संप्रदायाला यांच्यासारखे हिरे यांच्यासारखे रत्न लाभले, म्हणजे पुढे चालून हे उद्याचे त्या ठिकाणी काय भविष्य आहे. त्यामुळे हे मुलं घडले पाहिजे आणि या मुलांना घडवण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे, यांच्यावर संस्कार टाकण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. आणि प्रकर्षाने आम्ही एक विषय मांडत असतो की मुलांना संस्कार देण्याआधी आई वडील संस्कारित झाले पाहिजे. नाहीतर काही मायबाप मुला देखत भांडणं करतात. अरे तुम्ही तुमच्या नवऱ्याला मुला देखत अरे दुरे करता आणि त्या मुलाला जर त्यांना फटका द्यायला म्हणता त्याचं काय ऐकू नको, ते तसंच आहे. मले माहिती कसं जमवलं तर. आणि माझ्या ठिकाणी दुसरी असती ना आता लोक 56 झाल्या असत्या. किती 56, मी म्हणून बरे, मी म्हणून टिकले, तर दुसरी टिकली नसती. हो असं सांगतात आणि असं सांगितलं ते काय त्याच्या कंबडक्यातला आता घालणार का नाही घालणार. आधी तुम्ही संस्कारित झालं पाहिजे. एका माणसाने एका पोराला बागेत आंबे चोरताना पकडलं आणि पकडल्यानंतर त्या पोराला म्हटलं का रे एवढसा तू आज आंबे चोरतो, उद्या चालू मोठ्या चोऱ्या करशील, चाल म्हणे तुझ्या बापाकडे नेतो तुला आणि तुझं नावच सांगतो. म्हटलं मग तिकडे कशाला चालले, तो घर आहे आणि घरात नाही या आंब्यावर आहे म्हणे पुढच्या. अरे वा, असे जर मायबाप असले घडले मग लेकर. महाराज त्यांना घडवण्याच्या अगोदर हात जोडून पाया पडून विनंती करतो तुम्ही सुधरा, तुम्हाला पाहून तेही सुधारतील. विठ्ठल हो. आणि म्हणून महाराज सांगितलं
सांगितलेलं आहे की असे जर मुलं जन्माला आले ना तर त्यांच्या माय पित्याला देखील धन्य देतात. काय म्हणतात? धन्य माता पिता धन्य माता पिता दयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक. तुम्हा मला वाटतो त्यात नवल नाही. दयाचा हरिक वाटे देवा. देवाला देखील अशा लेकरांचा हरिक वाटतो. म्हणून देवाला 10 मागण्यापेक्षा एकच मागा. पण कसा मागा? पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा दिली लोकी झेंडा. आणि म्हणून अशी वीर पुत्र रत्न तुमच्या पोटी आली पाहिजेत. आणि त्याकरिता अगोदर तुम्ही भगवंताच्या ठाई लीन झाले पाहिजे, त्यांचं चिंतन केलं पाहिजे, तर असे रत्न जन्माला येतील. नाही तर त्याशिवाय येऊ शकत नाही. विठ्ठल आणि म्हणून देवाला आपलाच करून त्याच्या चिंतनात आयुष्य घालवायचं. जो माईक प्रपंच आहे त्याच्यामध्ये लक्ष गुंतवायचं नाही. संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. जसं चिखलामध्ये कमळ राहून चिखलापेक्षा अलिप्त आहे, जसं पाण्यात दगड राहून देखील पाण्यापासून अलिप्त आहेत. पाण्यातल्या दगडाला फोडा, आतमध्ये कसा असतो? कोरडा. तसं प्रपंचात राहा, पण त्याचा ओलावा तुम्हाला लागू देऊ नका. परमार्थ तुमच्या हृदयामध्ये साठवा. असं जीवन जगा, म्हणजे काय होईल? अभंगाचं शेवटचं चूक मरणाची सारे तुला
वा सुंदर, टाळ्या वाजवायच्यासाठी. तुका म्हणे का मरणीची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. कोणाची कीर्ती मागू होती सांगू, कोणाचे सोहळे होतात सांगू, कोणाचे फोटो घरामध्ये लागतात सांगू, कोणाची पूजा होते सांगू तुम्हाला. जो जीवन हा परार्थासाठी जगला, स्वार्थासाठी नाही. ज्यानं स्वार्थासाठी जीवन जगले ते तुम्ही आम्ही. आपण मेल्यानंतर वर्षभरानं कोणी आपलं आठवण काढेल ते दूर. अरे मेल्यावर महिना झाल्यानंतर देखील कोणाला आपली आठवण येत नाही. पण आज 350 वर्ष होऊन गेले, 700 वर्ष होऊन गेले. माझे ज्ञानोबा तुकोबा अजूनही त्यांच्या त्या ठिकाणी पूजा होते, त्यांचे फोटो आपल्या घरामध्ये आणि त्यांची कीर्ती जनमानसाच्या मनामध्ये शिल्लक आहे. म्हणून जीवनामध्ये जर तुम्हाला कीर्ती शिल्लक ठेवायची असेल तर स्वार्थासाठी नाही, परार्थासाठी जीवन जगायला शिका. तर खऱ्या अर्थानं तुमच्या जीवनाची धन्यता त्यामध्ये तुम्हाला मिळेल. आणि ज्या वेळेस कीर्तीचा विषय येतो त्यावेळेस प्रकर्षानं सांगावं असं वाटतं, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. अशा वेळी छत्रपती शिवरायांना स्मरावे. छत्रपती शिवरायांचं नाव मोठ्या आदरानं समोर येतं. कारण माझ्या राजानं जगला तो स्वतःसाठी नाही, गड किल्ले उभे केले ते स्वतःसाठी नाही, तर या स्वराज्यामधली जी रयत दुःखामध्ये होरपळलेली होती, आया बहिणांची आबरू लुटल्या जात होती, शेतकऱ्यांच्या शेतातल्या पिकाचं नुकसान होत होतं आणि अनेक संकट त्या काळामध्ये उद्भवली होती. त्यावेळेस एक रणरागिणी उभी राहिली. आई भवानीला साकडं घातलं आणि म्हटलं, माझ्या पोटी असा पुत्र दे की जो या रेतेला, या गुलामगिरीतून, या दुःखातून मुक्त करेल. आणि आई जगदंबेनं हाक मारली आणि छत्रपती शिवराय नावाचं रत्न माझी जाऊनच्या झोळीमध्ये मा जगदंबेनं घातलेलं आहे. आणि ते रत्न, त्या रत्नानं अशी कीर्ती केलेली आहे की आज देखील म्हणतात, एकच राजा एक जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजा
छत्रपती सूत्रधू शिवाजी छत्रपती पदवी जगद्गुरु तुकोबारायांनी शिवाजी महाराजांना प्रदान केली आणि का केली असेल कारण जगद्गुरु तुकोबारायांनी केलेला प्रत्येक उपदेश माझ्या राजाने आचरणामध्ये आणला. अरे तुकोबारायांनी सांगितलं जाती पुढे उतरले पार हा भवसागर संतांचा मागे नाही लागता. हो संतांनी कधी संतांनी तुम्हाला जातीपातीच्या भिंतीपासून पलीकडे गेले आणि माझ्या राजाने देखील ते आचरण सांगलं आणि 18 पगड जातीचे मावळे एकत्र करून स्वराज्य उभं केलं. आणि म्हणून तर म्हणतात त्याला म्हणा एकही नारा ऐका नाही ते जरा काही कंठातून आवाज निघून निघाला. अरे जरा भगवंताचं नाम चिंतन करायचं ना असं सन्मान धनाला करायचं चवडीनं नाही आवडीनं करायचं. पण एकदा सगळ्यांनी मोठ्या स्वरात छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. हरे हर महादेव. हरे हर महादेव. हरे कै नारा कै नाम जय राम. जय श्री राम. हरे कै नारा कै नाम जय श्री राम. जय श्री राम. आता शिक वाटलं बा जशी खाल्ल्या बिल्ल्यासारखं असं छत्रपती शिवरायांनी कीर्ती कमवली म्हणून आज देखील गड किल्ल्यांवरती त्यांचं नाव गाजतंय. तसं आपण देखील आपल्या जीवनामध्ये त्यांचा आदर्श घेऊन वागावं. पोरांनो नुसतं कपाळावरती चंद्रकोर कानामध्ये कुंडल आणि दाढी वाढून छत्रपती शिवराय होता येत नसतं रे. अरे छत्रपतींना डोक्यावर घेतलं पण आज खऱ्या अर्थानं डोक्यात घेण्याची गरज आहे. डोक्यात घ्या म्हणजे छत्रपती नाही पण छत्रपतीचे मावळे तरी घडसाल. अरे माझ्या छत्रपतींचे मावळे कसे होते सकाळी लवकर उठे युद्धावर सुटे धार तलवार तुटे पण पिछे ना हटे. आणि आताचे मावळे सकाळी लवकर उठे दारूच्या धाब्यावर सुटे हातातली बॉटल फुटे पण यांची दारू ना काय कामीचे मावळे. महाराज असे मावळे नाही. छत्रपती महाछत्रपतींचे मावळे व्हायचे असेल तर छत्रपतींचा आदर्श जीवनामध्ये बाळगला पाहिजे तर खऱ्या अर्थानं तुमच्या जीवनामध्ये कीर्ती ज्याप्रमाणे तुकाराम महाराज सांगताय त्याप्रमाणे कीर्ती शिल्लक राहील. मेल्यानंतर ही जिवंत राहायचं असेल तर एकच माध्यम आहे ते म्हणजे कीर्ती करून जा. भला किसी का करना सको तो तुला किसी का कब करना कृष्णा करना मन सके मन कर्म करेना मन कर्म करेना. म्हणून जीवनामध्ये जर कोणाला त्या ठिकाणी
काही सुख नाही देता आलं तर निदान दुःख तरी देऊ नये, कोणाचं चांगला करता नाही आलं तरी वाईट तरी करू नये, हाच तुमचा परमार्थ झाला म्हणून समजा. तेव्हा जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाचं या ठिकाणी चिंतन मांडत असताना तुम्हा सर्व मायबापांच्या समक्ष ज्या संतांच्या मार्गदर्शनाने, ज्या संतांच्या कृपा आशीर्वादानं बोलू शकलो त्या संतांचं एकदा भजन करा. ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकोबारायांचा जो अभंग घेतला त्यावरती चिंतन या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी काही फार मोठा महाराज नाही, काही फार मोठा संत नाही, अगदी या माझ्यापेक्षा ज्ञानाने मानाने वयाने श्रेष्ठ अशी सर्व मंडळी या ठिकाणी बसलेले आहे. म्हणून तुमच्याचपैकी एक आहे, फक्त फेटा बांधून उभा राहिलो म्हणून मी काही मोठा होत नाही. त्यामुळे जर माझ्या वाणीमध्ये काही दोष आढळले असतील तर मोठ्या अंतःकरणानं मला माफ करा. जे काही चांगलं असेल ते घरी घेऊन जा. एका ठिकाणी मी असंच म्हटलो, तिथला एक पोरगा पट्ट्या घेऊन निघाला. म्हटलं कुठं निघाला? तुम्हीच तर म्हटले चांगलं घेऊन जा. हे चांगलं नाही, जे बोललो त्यातलं चांगलं घेऊन जा. ते तुमच्या जीवनामध्ये उतरवण्याचा कुठेतरी प्रयत्न करा. एवढंच या ठिकाणी तुम्हाला सांगेल. म्हणून ना तरी बालका बोबडा बोली का वाकडा बेचुका पावली ते चोच करुणी मावली या युक्तीप्रमाणे त्या ठिकाणी चुकलं उकलं असेल क्षमा करा. जे काही बोललो त्याचा स्वीकार करून त्या ठिकाणी जीवनामध्ये आचरण्याचा प्रयत्न करा. एवढंच या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करेल. या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले सर्वच तुम्ही जर माझे आहात आणि त्या ठिकाणी मी तुमच्यापासून काही वेगळा नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं जर मी तुमचाच आहे, तुमच्या मुलासारखाच आहे, तुम्हाला नसतील, तुम्हाला 3 असतील तर त्या ठिकाणी चौथा समजा, 2 असतील तर तिसरा समजा, 1 असेल तर दुसरा समजा, नसेल काही तर दत्तक घ्या, प्रॉपर्टी नावे करा. पण असो काही का असो ना, खरोखर तुमच्या सर्वांच्या त्या ठिकाणी भेट घेऊन आनंद वाटला. आणि हा आनंद सदुदित तुमच्या चेहऱ्यावरती असाच असू द्या. कारण चेहऱ्यावरचा आनंद सांगतो की हा माणूस परमार्थ करतो का नाही. कारण चेहऱ्यावरची प्रसन्नता ही दाखवून देते की याच्या जीवनामध्ये भगवंताचा काय आहे, आशीर्वाद आहे. आणि ज्या संतांचा कृपा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त झाला त्या संतांचं एकदा मोठ्या अंतःकरणानं आपल्याला भजन करायचं आहे. हात वर करा एकदा. हा चांगले पक्के महाराज की चहा पाणी घ्यायचा ते महाराज. पण असं तुमची काही परीक्षा घेत नाही आम्ही. एक टाळी वाजवायची सगळ्यांनी, हात वर करा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर 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 हर
थोडा उशिरा कार्यक्रम सुरू झाला, 9 वाजता सुरू झाला, त्यामुळे 2 तास 9 ते 11 कीर्तन सेवा या ठिकाणी दिलेली आहे. कसं आहे, कमी बोला तर लोक म्हणतात काही येत नाही, जास्त बोला तर म्हणतात लय दिवसा उपर भेटलो, म्हणून त्या ठिकाणी वेळेत त्या ठिकाणी कीर्तन सोडतोय. जर काही चुकलं असेल पुनश्च एकदा माफी मागतो. या ठिकाणी उपस्थित सर्वच मला तुम्ही मला ओळखत असाल, मी काही तुम्हाला ओळखत असेल, पण सर्वांचे नाव घेणे या ठिकाणी शक्य नाही. हे जे या ठिकाणी उपस्थित आले ते सर्वच तुम्ही मला आहे. आणि आमचे या ठिकाणी उपस्थित असलेले जे सुनील भाऊ त्या देखील ते आमच्यासोबत होते ते, आणि सर्व ज्या ठिकाणी उपस्थित असले आमचे बाबा, ते सगळेजण आनंदाचं वातावरण वाह क्या बात, तुमच्या सगळ्यांची भेट घेऊन आनंद वाटला. आनंद तुमच्या जीवनामध्ये सदैव राहावा असं भगवान भोलेनाथाच्या चरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी माझ्या वाणीला विराम देतो. जय विठ्ठल जय जय उद्या रात्री 8:30 वाजता हरिभक्तपरायण सदानंद महाराज यांच्या हरिकीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच